हाय नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर बघा मने गुड मॉर्निंग म्हणते. हाय मन गुड मॉर्निंग आला बघा माझ्याकडेच. तर बघा मस्तपैकी आज काय काय नियोजन आहे तुम्हाला सांगते. तर इकडे बघा आधी जाऊ आपण मम्मी आणि पप्पाकडे. तर मम्मीने आणलं इकडं माझ्यासाठी मिल्कशेक बनवून. हे बघा ह्यात केळी हिन टाकून आज पातळ बनवलंय. काल लय घट्ट झालतं, केळी जास्त झालती त्यामुळं घट्ट झालतं आहे का नाही. आज कमीच टाकले, केळी कमी टाकले आणि दूध जास्त टाकलं. ह्यात काजू बदाम पण टाकल्यात. आणि विषय काय झाला माहिती का, काजू बदाम जी रात्री भिजायला टाकलेलं ते सकाळी मी खाल्लेत, त्यामुळे मम्मीने कच्चच काजू बदाम टाकलं आहे ना. ते काय बारीक झालं नाही, बारीक होत नाही तर ना लवकर. हो हे बघा असं केलं अक्कच येतं म्हणे आहे की माझ्यावर खाऊ लागायला. आणि आता नको, थांब मग कधी थांब आता नको. इकडं पप्पाचं चालू आहे बघा इस्त्री, आहे का नाही इस्त्री. आणि पप्पा काय करतात, एकदाच सगळं काढून ठेवतात आणि इस्त्री करतात सगळे. बघा किती बघा, 1 2 3 4 शर्ट 4-5 पॅन्टी सगळी एकदाच काढतात, आहे का नाही. टेन्शनच नको रोज रोज इस्त्री करायचं. सगळं टेस्ट केलं की 1 महिनाभर परत करायचं नाही इस्त्री. महिनाभर 8 दिवसाला तर करता येतं. महिनाभर टेस्ट करून ठेवलं एक एक दिवस घालतात की टाकतात धुई. हा ना. हा बघा मस्तपैकी पप्पाचं काम चालू आहे. सगळं आणून ठेवायचं बोचकं इथं आणि इस्त्री करून ठेवायचं मस्तपैकी. घड्या पण लयच भारी करून ठेवल्या तर. मग काय तर कलरफुल शर्ट आहे. त्या दिवशी कलर कलर झाला एकदम पांढरा फॅक शर्ट होता, त्याला गुलाबीच करून टाकला. हा कुंकानी सगळ्यात झालंय ते, वेगळं पण नाही. होय नवीन कलर होता माझा. नवीन कलर झाला आहे का नाही. तर बघा सकाळी मस्तपैकी नाश्ता झाला, चहा चपातीचा. मस्त अशी तुपाची चपाती चहा. आणि ती झाल्यावर जेवण करायचं. आता तू घेऊन आली होय. मग ही कधी प्यायची? तू सकाळ सकाळ चहा चपाती खाते, ही पी म्हणलं तर नको म्हणते. ही प्यायल्यावर चहा चपाती जायची नाही. ही प्यायला दिलं तर आता म्हणते जेवण कधी करायचं. ही पी आता, थोडा वेळ जेवण कर. असं होय. हा असं बर बघा आता ही प्यायचं मला दमच लागतो. त्यातलं बदाम चावून चावून ते बघ ते कसं खायचं होतंय. इतकं नाही तर तर आज काय आहे? आज स्पेशल पिवड्याचा वाढदिवस आहे. बर्थडे. हा तर पिवड्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून, माझ्या पूर्ण परिवाराकडून आणि स्वीटीकडून पण. आणि आम्ही तसं सकाळपासून व्हिडिओ कॉल चालूच आहे, शुभेच्छा देतोय. थँक्यू करते, थँक्यू पण म्हणते, वेलकम पण म्हणते, हॅपी बर्थडे तीच म्हणते. सकाळीच व्हिडिओ कॉल केलता सगळ्यांना बोलली हॅपी बर्थडे म्हणली पिऊला. तुझा पण हाय आज मनाचा पण वाढदिवस आहे बघा. मनाची जन्मतारीख हिने ध्यानात ठेवली या पिवड्या बरोबर. मन्या पण आज जन्मलेला, आज 9 तारीख आहे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे मन्या. थँक्यू म्हणतोय ती. आज मन्याला पिऊला जॅकेला आणि गोल्याला ह्या चौघांना आज 3 वर्ष कंप्लीट झालं आहे का नाही. 3 वर्ष पूर्ण झाली. तर आज पिहूचा पण बर्थडे. पिहू पण तिकडे जन्मलेली आणि ही पण इकडे जन्मलेलं. सांगितलं बाबा, तुझ्याविषयी पण सांगितलं. तुझा पण बर्थडे. काळजी करू. त्याला दे किती पाहिजे. त्याला प्यायचंय ती बर्थडेचं नाही, त्याला काय घेणं देणं. त्याला काय कळतंय बर्थडे का काय आहे ती, त्याचं सांगते तू. जाऊ दे, कळत नाही कसं कळतं त्याला. मग त्याला सांगितलं सकाळी जवळ घेतलं, म्हणलं मन्या तुझा आज बर्थडे, तुला हॅपी बर्थडे. तुला सांगितलं आज 3 वर्ष कंप्लीट झालं. माझ्याकडे असं बघतोय म्याव कळतंय. तर तुम्ही पण माझ्या मन्याला शुभेच्छा द्या बर्थडेच्या. मन्याला पिवड्याला पण नाही ग, सध्या मन्याचा विषय मग पिऊचा विषय. मन्यासमोर त्यामुळे मन्या ध्यानात येतो माझ्या. तर बघा तारक मेहता लागलाय. पप्पा बघत बघत इस्त्री करतात. तर लागला नाही, त्याला लावलाय. लावलाय. तर आज मग प्लॅनिंग कसं बर्थडे जायचं बघू की होतंय नियोजन. पप्पांची इस्त्री करून झाल्यावर काय नियोजन होतंय बघू, जायचं कसं काय. तर बघा जातोय का नाही. तुम्ही ब्लॉग बघा नेक्स्ट. ह्या ब्लॉगमध्ये तर काही सांगू शकत नाही, कारण आमचंच नक्की नाही जाणं. मी तर असल्यामुळं ह्यांचं पण जाणं होतंय का नाही काय माहिती आहे का नाही. होईन की जाण, नाही व्हायला काय झालं बघू. तुम्ही बघा कंटिन्यू. आम्ही बारामतीला जातोय का नाही पिऊच्या बर्थडेला. आणि ही मगाच्या जण बघतोय अगं त्याला दी तसा सगळा ग्लास देते का.
तर का ग त्या तोंडापासून हिसकून देते घेते तुला, थांब देते ना, तू उरक ना तुझ्या इथं. ऐक ना त्याला प्लेटीत दे ना देते ना. अगं याच्यात केळी टाकलेली ती सगळं नाही पिणार. बघ कसा कर नाही काल पण ज्यूस केलेला ना मी त्याला गोल्याला दिलता, नाही पिला गोल्या. कालचा ज्यूस ना जरा घट्ट झालता त्यामुळे मी काय पिली नाही आणि जास्त जेवलेली त्यामुळे काय ज्यूस पिली नाही म्हणून मांजरांना दिला तर ती पण पिली नाही कारण त्यात केळं असतं ना त्यामुळं. तर पप्पा तुमचं काय 2 शब्द? माझं काय नाही वाटत, मला इस्त्री करायची पडली, माझे मागं काम आहे. तुमच्या मागं काम आहे. आज वेळ भेटला इस्त्री करायला. आज वेळ भेटला कारण लाईटच नसती है का नाही. लाईट आता असते लाईट सकाळची दुपारपर्यंत बरं, पाणी. काम असते ना बाकीची. हा काल ना कांदा भिजवला बघा. कांदा सरी सरी काढली. आपल्या ऊस लावायला. ऊसाची लागण करायची आपल्या रानात खाली सगळ्यात थांब जरा वेळ ही मला ठेवून आता तायशा आ, ऐक तू त्याला दे थोडस दे पिन ती. मी दूध देते ना त्याला. चल तू आता दूध जेवण पिते, ये करायचंय ना. चल ये ये इकडे गॅस इकडे बंद करून ये गं ताई. इकडे चल. ते कसा बघतो इकडे चल म्हणे चल. नाही जाणार ताई. ती आहे नाही मम्मीने मस्त पैकी कालवण केलंय बघा असं वांग्याचं पण ही शिजले का नाही काय माहिती. शिजले करते ह्याला बंद आणि चला आता ज्यूस पिऊन घेते. सकाळी नाश्ता काय करता केलं माहितीये का, किचन मधनं इकडं आले, तू इकडं आहे म्हणून हे सगळं घेऊन इकडं होय. आणि तू करते इकडं तिकडं. इकडं तिकडं तिकडं इकडं. तर चला आता जेवायचा टाइम झालाय. हा फ्रीज मध्ये ठेवू बघ. हे बघा आमच्या लग्नाचं ठेवलं का ठेवलं फ्रीज मध्ये. तुला जेव्हा प्यायचंय ना तेव्हा पी. चालतंय म्हणाल दे आता दूध असू द्या गार होईन होई. आता लाईट नाही ना आता लाईट जाते बघा टायमिंग होईन. लाईट कशी असते माहिती का सकाळी 6 वाजता येते पहाट आणि दुपार 2 वाजता जाते. रानातल्या लाईटीत असं असतं है का नाही. आलाच बघा सिंगल फ्यूज नाही ना त्याच्यामुळं. हो का कसा करतोय लाडी गुड लावतोय अगं तुला. ऊन किती पडलंय आणि मोंट्याचं काम आहे तर गाड्यात आणायचं. मोंट्या गाड्यात रस्त्याला जाऊन थांबतो. मोंट्या इकडे चल. हो का आला. आमची जिमे आहे ना मम्मी ती केळी खाते अगं लई. माहितीये. केळीनं ध्यान आलं आणि मोंट्या खात नाही. ही खातो का म्हणतो पिला ना कालचा ज्यूस. प्याला काय होय कालचा ज्यूस प्याला होय. केळीचा होता हम्म मग किती वेळ ठेवायचा. हा ना मोंट्या केळं खा चांगले असतात. मोठ्या नाही खात. नुसतंच बघतोय. इकडे बघा मन्या. तर अजून काय काल ह्याला पण पाणी दिलं बघा कांद्याला पण आणि ह्या लसणाला पण आहे का नाही. मस्त असं कांदा लसूण आलेला आहे. तर आणि स्वीटी आता संक्रांतीपर्यंत इथंच आहे. हा आली संक्रांत पण आज किती 9 तारीख आहे ना. आज 9 तारीख आहे. 4-5 दिवसांनी संक्रांत आहे. बघता बघता लय जवळ संक्रांत आली. जवळ आली मग. संक्रांत झालं तू जाशील मग घरी. मग काय 8 दिवस कसं गेलं ते कळलंच नाही. आज 8 दिवस आली तू. होय अगं आज लय पुढे नको जाऊ पुढे. लई नाही पडत जात. इकडं कशी सावली पडली. आज 8 दिवस आली तू रामफळाची. सकाळी रामफळ पिकलं ना. सकाळी रामफळ पिकलेला आम्ही खाल्लं बघा आंघोळीच्या आधीच. तेव्हा काय आम्ही व्हिडिओ केलत्या. घेतला नाही. तुम्ही तुझी केलत्या नव्हती का? झाली म्हणते आंघोळीच्या आधी म्हणते. माहेरात असलं ना माझं लय कट्टा येतो आणि रानातली वस्ती असली ना मग तर निवांतच असतंय. मग अशी आंघोळ केली आणि आता जेवण करायचं. ही जेवण करते आणि मी ज्यूस पिईन आहे का नाही. तू चहा चपाती खाल्ली ना. हा हे बघ कशी बसल्या तर. आम्ही नाही ना खाल्लं काय. बरं चला बघूयात कसं होतंय बारामतीचं नियोजन. तुला नेहरा तयार करायचंय ना गं ताई. काय म्हणतेस. तुला नेहरा तयार करायचंय पानाचं वेल. हा करायचंय ना. इथून ही फांदी काढायची हा आणि एका ह्याच्यात करायची. होय बघा पानं किती मोठमोठे आल्यात हे बघा. तर चला व्हिडिओला करते इथं एंड. बाय बाय. वा म्याव म्हणे चालला हो का घरात चालला.